हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी दाखवणार बटाटा आणि शाबूचं सांडगं करून दाखवणार आहे. 2 वर्ष आपण पर्यंत ठेवू शकतोय उपवासासाठी. जेव्हा तुमचा उपवास येते तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकताय. चला तर मग आणि छान आणि टेस्टी आणि खूप लज्जित लागते. प्रथम मी शाबूच आणलेला आहे मार्केटमधनं आणि आता चला तर मग आता भिजवायला एका भांड्यात घेतलेला आहे आणि शाबू भिजवायला पाणी घेऊन स्वच्छ पहिला प्रथम त्याला स्वच्छ धुवून घ्या. त्याचं घाण पाणी काढा आणि नंतर ना पाणी थोडं एक तांब्या घालून ठेवा धुवून. आणि बघा मी एवढं पाणी ठेवलेलं आहे. आणि चला तर मग माझं भिजले गेलेलं आहे. रात्री मी भिजवायला ठेवलं आणि सकाळी बघा सुटसुटीत झालेलं आहे आणि फुगलेलं आहे चांगलं. आणि चला तर मग शाबू भिजून झालेला आहे. प्रथम मी आता कुकरमध्ये सकाळी 5-6 मी बटाटा घेतलेला आहे. त्याला आता एक शिट्टी देऊन शिजायला ठेवणार आहे. आणि जिरं आणि मिरच्या घेतलेला आहे आणि त्याला आता चिचून बारीक खलबत्त्यावर म्हणजे दगडावर चिचून घेत आहे. आणि चला तर मग जिरं आणि मिरच्या माझं चिचून झालेलं आहे आणि बटाटा पण माझं 5-6 शिजलेला आहे. आज खूप छान करणार आहे सांडगं. तुम्हाला खूप आवडेल आणि साधी सोपी आहे करायला. 2 वर्ष टिकण्यासारखं मी बनवणार आहे. उन्हातलं सांडगं आणि उपवासाला खाण्यासारखं. मग चला तर बटाटो शिजलेला आहे आणि त्याचं मी साल काढून घेत आहे बघा. आणि खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. 20 मिनिटात तुमचं हे उपवासाचं सांडगं तयार होतं आहे. आणि आता मी बटाटो खिसून घेत आहे. बारीक आपण असं हातानं बारीक खिसकरत तर होत नसते बारीक जास्त, म्हणून खिसून म्हणजे खूप पिठासारखं चांगलं होते मऊ. हे बघा खिसले गेलेलं आहे माझं. खिसून बटाटो पूर्ण बारीक झालेला आहे. आणि चला तर मग आता मी मिरच्या जिऱ्याचं पेस्ट पण माझं तयार झालेलं आहे. आणि बघा हे पण बटाटो खिसून बारीक हे पण मळून झालेलं आहे माझं बटाटोचं. आणि आता शाबू पण भिजले गेलेलं आहे, ते पण घेतलेलं आहे चांगलं. आणि प्रथम आता मी गॅसवर कढई ठेवते. आता जितकं तुम्हाला आवश्यकता जितकं तुम्ही शाबू घेतला असेल तितकं तुम्ही 1 ते 2 तांब्या पाणी घालून घ्या. थोडं मीठ घालून घ्या त्याच्यात. आणि मिरच्याचं आणि जिऱ्याचं पेस्ट करून घेतलेलं आहे ते पण त्याच्यात पाण्यात घालून घ्या. आणि थोडं जरा आता हलवून घ्या. हलवून झाल्यानंतर पाणीला उकळी मारायला लागले. पाण्याला उकळी मारायला लागले तर आपण पाणीला उकळी मारल्यानंतर मग तुम्ही शाबू, पाणी माझं गरम होत आलेलं आहे आणि मग शाबू घालून घ्यायचं पाणीला उकळी आल्यानंतर. हे बघा उकळी आलेलं आहे. आता मी शाबू घालून घेते त्याच्यामध्ये. शाबू घातल्यानंतर आता त्याला शाबू माझं घालून झालेलं आहे. मी अर्धा किलोच्या वर घेतलं होतं शाबू आणि बटाटा 5-6 घेऊन असं एकजीव करून घ्यायचं. आणि शाबूला आता गरम पाण्यामध्ये घातलेलं आहे. आता खालीवर असं चांगलं परतून घ्या. हे पूर्ण खालीवर परतून झाल्यानंतर मग मी बटाटो खिसलेला गोळा तयार केला आहे बारीक मस्तपैकी आणि ते त्याच्यात आता मी घालून घेत आहे. त्याला पण पूर्ण मॅश करून घ्या. शाबूमध्ये आणि बटाटोला पूर्ण एकजीव करून घ्या. त्याला पूर्ण सगळीकडे पसरायला पाहिजे. बटाटो शाबू एकजीव व्हायला पाहिजे. बघा कसं हे झालेलं आहे. आणि चांगलं 5 मिनटं तर चांगलं गॅसवर बारीक गॅस करून तुम्ही चांगलं खालीवर करा. खूप सांडगं छान लागते, खूप छान आहे. उपवासासाठी पण खूप हेल्दी आहे आणि चव लागते तोंडाला. तुम्ही वरच्यावर सारखं बनवून खाचीला एवढी भारी सांडगं तयार होते उपवासाचं. आणि संकष्टीला ते पण तुम्ही बनवून खाऊ शकताय. कुठला पण उपवासावर तुम्ही इमर्जन्सीला तळून खाऊ शकताय. चला तर मग माझं झालेलं आहे. आणि आता मी गच्चीवर आलेलं आहे. शिजलं गेलेलं आहे सगळं माझं. आणि मी आता साचा घेतलेला आहे आणि गरम गरम मी ते तयार झालेलं शाबू बटाटोचं ते शिजलं गेलेलं आहे ते
मी आता ते ह्याच्यात पूर्ण तयार झालेलं आहे म्हणून आज छाच्यात घालून घेत आहे. गरम गरम घालत आहे हे बघा. आणि आता वरती प्रथम मी आल्यानंतर पहिला मी कागद हातरलं आहे, त्याच्यावर दगडं पण ठेवलेलं आहे. आणि आता मी आणि माझी सासूबाई वरती घालायला आलेलं आहे. थोडं पाणी पण घेतलं आहे, जर हाताला गरम लागलं तर हातात पाणी भिजवून आपण थोडे गोळे त्याच्यात घालू शकतो. हे बघा मी त्यांना पण हेल्प करायला लागलो आहे आणि खूप चांगलं आहे. आणि 2 दिवसात तर तुमचं हे सांडगं तयार होतं आहे. आणि आता छाच्यामध्ये आता कसं भराभरा पाडणार गोल किंवा तुकडं पण पडतात. काय नाही, जास्त पातळ केलं तर तुमचं गोल पडू शकतं आहे. आम्ही जास्त पातळ केलं रबरबीत केलेलं आहे, म्हणजे त्यातल्या त्यात घटमुट थोडं केलं आहे. हे बघा कसं आमचं शाबू बटाटा कसं सांडगं पडत आहे बघा. तुम्हाला नक्कीच आवडणार मी जे बनवत आहे ते. आणि काही अवघड नाही आहे, साधी सोपी रेसिपी आहे. हे उपवासाचं सांडगं आज मी बटाटा आणि शाबूचं बनवून तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पण वरच्यावर माझं बघत जावा. आणि काही साधी सोपी रेसिपी आहे, त्यातल्या त्यात एमर्जन्सीला तुम्ही 10 ते 20 मिनटात तुम्ही करू शकताय. काही अवघड नाही आहे. आपल्या करण्यावर असते, वेळ किती खायचं किती नाही ते आपल्या ह्याच्यावर असते. बघा माझं झटपट मी घालून घेतलेलं आहे. बघा आम्ही गोल जर पडत नसेल तर बारीक असे लांबड्या तुम्ही पाडू शकताय, तुकडं पण. काही अवघड नाही आहे, काही सोपं नाही, काही अवघड नाही आहे. आणि सोप्यातनं सोपं आपण करण्याचा प्रयत्न करायचं. बघा मग माझं पूर्ण घालून झालेलं आहे. पूर्ण मी असं कागद भरले गेलेलं आहे. अर्धा किलोच्या वर शाबू व बटाटो 5-6 घेतलेला आहे आणि खूप छान झालेलं आहे. माझं सांडगं तयार झालेलं आहे. आता कमीत कमी 1 दिवस 2 दिवस मी चांगलं वाळायला खडखडीत ठेवणार आहे ह्याला. आणि पूर्ण वाळल्यानंतर चला तर मग आता पूर्ण माझं वाळलं गेलेलं आहे 2 दिवसानं. बघा कसं मी एका परातीत भांड्यात काढलेलं आहे आणि छानपैकी माझं हे बघा बटाटा आणि शाबूचं सांडगं तयार झालेलं आहे. आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. शाबू सांडगं सोपी रेसिपी आहे, 20 मिनटात तर तुमचं तयार होऊन जाईल. आणि खूप छान लागते, खूप टेस्ट, चवीला तोंडाला खूप चव येते. चला तर मग झालेलं आहे माझं तयार आणि पूर्ण वाळलेलं खडखडीत आणि वरच्यावर तुम्ही करू शकताय. चला तर मग झालेलं आहे माझं. आता मी गॅसवर करून तुम्हाला दाखवते हे कसं तयार झालेलं आहे. तेल घातलेलं आहे आणि बघा किती तुमच्यासमोर टेस्टी तयार करत आहे आणि किती छान झालेलं आहे. बटाटो आणि शाबूचं माझं व्हिडिओ झालेला आहे आणि खूप छान टेस्टी झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. उपवासासाठी खूप छान आहे, टेस्टी आणि तयार झालेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. शाबू सांडगं तयार झालेलं आहे. बाय.